नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 20 ऑक्टोबर 2025। चला तर मग पाहूया आजच्या चालू घडामोडी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, जागतिक भूक निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी 102वा। ओके, तर बघा 102 क्रमांकाचा भारताचा क्रमांक आहे जागतिक भूक निर्देशांक, जो की 2025 साली म्हणजे यावर्षी प्रकाशित झाला आहे। ओके, तर बघा भारत हा देश ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 मध्ये 102व्या क्रमांकावर आहे। त्याचा स्कोअर 25.8 आहे, जो की गंभीर श्रेणीमध्ये मोडतो। ओके, माहिती लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती योजना LIC द्वारे सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन ए विमा योजना, बी जनसुरक्षा योजना, सी वरीलपैकी दोन्ही आणि डी वरीलपैकी नाही। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वरीलपैकी दोन्ही, म्हणजेच विमा योजना आणि जनसुरक्षा योजना या दोन योजना आहेत त्या LIC द्वारे नुकत्याच सुरू केल्या आहेत। ओके, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 बघा, विश्वास योजना कोणी सुरू केली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी मनसुख मांडविया। तर मनसुख मांडविया यांनी नुकतीच विश्वास योजना ही सुरू केली आहे। ओके, तर बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 4 आहे, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025च्या 5व्या आवृत्तीचे आयोजन कोणते राज्य करेल? महत्त्वाचा प्रश्न आहे हा पण। बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी राजस्थान। तर राजस्थान हे राज्य खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025चे आयोजन करणार आहे। ओके, तर यावर्षीची 5वी आवृत्ती आहे। बघा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025ची 5वी आवृत्तीचे राजस्थान राज्य आयोजन करणार आहे। ही स्पर्धा 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये आयोजित केली जाईल। या स्पर्धेचे मुख्य ठिकाण जयपूर असेल आणि इतर 6 शहरांमध्येही स्पर्धेचे आयोजन केले जाईल। ओके, तर राजस्थानमधील इतर 6 शहरांमध्ये आणि मुख्य म्हणजे जयपूरमध्ये याचे आयोजन केले जाणार आहे। या स्पर्धेत 200हून अधिक विद्यापीठांतील 5000हून अधिक खेळाडू सहभागी होतील। ओके, तर लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 बघा, ऑक्टोबर 2025 मध्ये गुजरात राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री कोण बनले आहेत? याचं उत्तर आहे हर्ष सांघवी। ओके, ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे हर्ष सांघवी हे नुकतेच गुजरात या राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री बनले आहेत। ओके, चला पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण। प्रश्न क्रमांक 6 आहे, चर्चेत असणारा तप्तान ज्वालामुखी कोणत्या देशामध्ये आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी इराण। तर बघा तप्तान हा ज्वालामुखी इराण या देशामध्ये नुकताच उद्भवला होता। ओके, तर बघा इराण या देशाची राजधानी आहे तेहरान। ओके, चला पुढचा प्रश्न बघू। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार कोणत्या भारतीय राज्यांमध्ये UPI व्यवहारांची दरडोई वापराची तीव्रता सर्वाधिक आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन ए तेलंगणा। तर बघा तेलंगणा या राज्याने नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार जे भारतीय राज्य आहे तेलंगणा यामध्ये UPI व्यवहारांची दरडोई वापराची तीव्रता सर्वाधिक आहे। ओके, तर चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 बघा, जागतिक सांख्यिकी दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? तर दरवर्षी आपण 20 ऑक्टोबर रोजी जागतिक सांख्यिकी दिवस साजरा करतो। ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन डी 20 ऑक्टोबर। चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बघा, पुढचा प्रश्न पाहण्याआधी याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण। जागतिक सांख्यिकी दिवस म्हणजेच वर्ल्ड स्टॅटिस्टिक्स डे हा दिवस विश्वभरातील सांख्यिकी महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे डेटा, आकडेवारी आणि सांख्यिकी प्रणालींच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे। बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 आहे, गोमती पुनरुज्जीवन मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेश सरकारने नुकतीच गोमती पुनरुज्जीवन मोहीम सुरू केली आहे। ओके, चला पुढचा प्रश्न आहे, बघा या मोहिमेचा उद्देश आहे
गोमती नदीचे प्रदूषण कमी करून तिचे नैसर्गिक सौंदर्य आणि परिस्थितिकी पुनर्संचयित करणे. ओके, तर हा या योजनेचा उद्देश आहे. ओके, तर उद्देश लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. आजचा शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या IITने भारतातील पहिली वेअरेबल पेमेंट इकोसिस्टीम लॉन्च करण्यासाठी NPC सोबत भागीदारी केली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी, IIT मद्रास. ओके, तर IIT मद्रासने नुकतीच भारतातील वेअरेबल पेमेंट इकोसिस्टीम लॉन्च करण्यासाठी NPC सोबत करार केला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.